सीता सती समवेत. आणि जे भृगु ऋषी त्या भृगु ऋषीचं वास्तव्य त्या ठिकाणी जायचं आणि तो रावणाचा असणारा अत्यंत प्रिय अशा प्रकारचा असणारा तो ऋषी आहे. त्याचा असणारा सर्वस्व असणार तो आहे. त्याला असणार पूर्णपणाचं ज्ञान देणारा त्याचा गुरु आहे. आणि त्या ठिकाणी यदाकाशी सीतेला असणार ठेवलेला असावं म्हणून त्या ठिकाणी जायचं. सीतेची त्या ठिकाणी जाऊन त्या भृगु ऋषीच्या आश्रमाच्या अवतारी भोवताली असणार शुद्धी करायची. एवढं कार्य तुम्ही करायचंय. तेथे देखिल्या सीता सुंदरी बळे आणि दानित गजरी. शुक्र बुद्धी आडवाडा धरी अवधारी तेही विषयी. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शुक्र नावाचा जो असणारा ग्रह आहे तो शुक्र नावाचं जे असणार त्या ठिकाणचं असणारं विघ्न आहे ते जरी आडवा आलं तर त्या ठिकाणी असणार कोणत्या प्रकारचं कार्य करायचं जेणेकरून असणार तो शुक्र आडवा येणार नाही अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी माहिती कशा मार्गाने जायचं कुठं जायचं हे असणार तो त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. मारू नये का ब्राह्मण जीवा म्हणे कैलासे तो काना. फोडवणे दुसऱ्या नयना रमांगणा आणावी. आणि या ठिकाणी असणार काय करायचं तो असणार जो शुक्र आहे त्याचं असणार त्या ठिकाणी तो शुक्राचार्याला असणार तो ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणाचा वध करणं योग्य अशा प्रकारचं कार्य नाही. यामुळे असणार त्यांची असणार नजर चुकवून त्यांना असणार कुठल्या प्रकारची शिक्षा न करता असणार गुप्त रूपाने जाऊन त्या ठिकाणी सीतेची शुद्धी आणावी. तेथे नसलिया सीता सती तरी निघावे शीघ्र गती. शुक्र लोकाळी वरती 2 लक्ष भौम लोक. त्या ठिकाणी जर असणार तर शुक्र ज्या ठिकाणी राहतात तर शुक्राचार्य त्या ठिकाणी जर सीतेची शुद्धी जर नाही लागली सीता जर त्या ठिकाणी असणार सापडली जर नाही तर त्याच्यावर असणार 2 असणार जे मंडळ येतं त्या ठिकाणी असणार जायचं. वरच्या मंडळात जाऊन त्या ठिकाणी सीतेची शुद्धी करायची. भौमा लोकाच्या हिवारी 2 लक्ष योजनांतरी. देव गुरु वस्ती करी जो सुरवरी निज पूज्य. अशा प्रकारे असणार देववस्ती त्याच्या वरती गेल्याच्या नंतर त्या देववस्तीच्या ठिकाणी असणार जे सूर गण गंधर्व यांना असणार पूजन अशा प्रकारची ती देवांची वस्ती आहे. त्या ठिकाणी एखाद्या जर सीता जर ठेवली जर असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या सीतेची शुद्धी घ्यावी असं त्या ठिकाणी तो सुग्रीव बोलू लागलेला आहे. त्याहुनी 2 लक्ष योजनी सूर्य सुत व शेषणी. लक्ष योजन त्याहुनी वसती मुनी सप्त ऋषी. आणि या ठिकाणी असणार त्याच्यावर असणार आणखी खूप अशा अंतरावर असणार तो शनिदेव आहे. त्या शनिदेवाचं वास्तव्य आहे. त्या शनिदेवाच्या वास्तव्याच्या ठिकाणी असणार जाऊन शुद्धी घ्यायची. त्याच्यावर असणार त्या ठिकाणी असणार दुसरे मुनी असणार राहता येतं ते राज्य असणार त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी शुद्धी घ्यायची. ते आहे अरुंधती तिशी पुसावी सीता सती. ते सांगेल सानी युक्ती श्रीरामा प्रती सत्यत्वे. या ठिकाणी असणार त्या स्वर्गाच्या ठिकाणी वर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अरुंधती नावाचे जे असणार ऋषी तर ते त्या ठिकाणी असणार त्यांना असणार युक्ती पोसावी. ते त्या ठिकाणी असणार प्रभुरामचंद्रांचे असणारे अन्य बाबाने त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राचे असणारे पाठरक्षण करणारे अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे त्यांची असणार या ठिकाणी जाऊन शुद्धी घ्यावी अशा प्रकारचं कार्य असणार त्या ठिकाणी जाऊन करावं असं असणार तो राजा सुग्रीव त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. ते थोडी 10 लक्ष योजना गती वसत आहे अमरावती. इंद्र नांदे तो सुरपती स्वर्ग संपत्ती समवेत. यानंतर असणार 10 योजन असणार 10,000 वर योजन अशा प्रकारचं दूर असणार वर असणार त्या ठिकाणी असणार तो 33 कोटी देवांचा राजा असणार इंद्र तो त्या ठिकाणी असणार इंद्रपूरच्या ठिकाणी असणार वास्तव्य करतोय. त्या ठिकाणी असणार तो स्वतःचा असणार राज्य असणार वैभव असणार त्या 33 कोटी देवांचा राजा आहे आणि राजा असल्यामुळे तो राजवैभव भोगण्यामध्ये असणार तो कर्क असणार भूत असणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सीतेची शुद्धी करावी. स्वर्ग संपत्ती समवेत तेथे दिवसावे सीतारत्ना. चैत्र रतनंद नवना कल्प तरुणचे उद्यान. अहो या ठिकाणी त्या ठिकाणी जायचंय. त्या इंद्राच्या ठिकाणी असणार कुठल्या प्रकारची न्यूनता नाही कुठल्या प्रकारची कमतरता नाही. ते स्वर्गाच्या ठिकाणी असणार जे त्या ठिकाणी इंद्राची इंद्रपूर आहे त्या ठिकाणी असणार सुंदर अशा प्रकारचं त्या इंद्राचा बाग बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये असणार एखाद्या जर सीतेला जर ठेवलं जर असेल तर त्या इंद्राच्या असणारं बाग बगीच्यामध्ये जाऊन शोध घेण्याचं कार्य तुम्ही करायचं.